नमस्कार शेतकरी बंधूंनो व भगिनींनो, मी डॉक्टर अमिता क्षत्रिय, कृषी विस्तार तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड 1. आज मी आपल्याला किसान सारथी ॲप या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. हे ॲप कसे इन्स्टॉल करावे व या ॲपवरती काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरे कशी तुम्हाला द्यायची आहेत ते थोडक्यात सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला KISAN म्हणजे किसान SARATHI म्हणजे सारथी किसान सारथी ॲप हे टाकायचं आहे व हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. ओपन करायचे आहे. ॲप ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मराठी भाषा निवडायची आहे. मराठी भाषा निवडल्यानंतर स्थान परवानगी द्या ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲपमध्ये गेल्यानंतर आपलं सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे. तिथे आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल नंबर झालेला आहे. नंतर पुरुष, वय 26 वर्ष, मराठी, महाराष्ट्र, जिल्हा आपल्याला नांदेड टाकायचा आहे. तालुका नांदेड, तुम्ही तुमचा तालुका टाकायचा आहे. इथे मी पोखर्णी टाकते इथे गाव. त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र पूर्णा रोड लिमगाव म्हणजे कृषी विज्ञान केंद्र पोखरीला सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर आपण आपलं प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे. शेतीविषयी आपल्याला कोणतं क्रॉप आपलं आहे ते आपल्या शेतावरती ते सिलेक्ट करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे तुम्हाला ICAR परीक्षा 2026 पोल आता लाईव्ह आहे असं तुम्हाला इथे स्क्रीनवर ह्या मोबाईल ॲपची दिसत असेल. त्या उत्तरवरती निळ्या पट्ट्यावर जे उत्तर दिसतं त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रश्न दिसेल, आपण आपल्या पिकाची पेरणी केली आहे का, तर होय असं आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे. नंतर ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं सबमिट करा असं द्यायचं आहे. सबमिट झाल्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासमोर येईल, आपल्याला माहीत आहे का की यावर्षी पाऊस कमी पडू शकतो, तर मी इथे नाही म्हणून उत्तर टाकते, सबमिट करते. पुन्हा पुढचा प्रश्न आहे, आपण संतुलित खताचा वापर करत आहात का, होय असं उत्तर टाकते मी आणि सबमिट करा. सबमिट करते. सबमिट केल्याशिवाय पुढचा प्रश्न येत नाही. पुढील प्रश्न आहे, खालील मुद्द्यामधून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा कोणता आहे, मातीच्या आरोग्याची व्यवस्थापन आहे का, वेळेवर कृषी निविष्ठा मिळत नाही, हवामान बदल, पिकावरील कीटकांचा प्रादुर्भाव. आता तुम्हाला वाटते की ह्याच्यातला कोणतं ऑप्शनला तुम्हाला टिक करायचं आहे, तुम्ही त्याला करू शकता. मी इथे मातीच्या आरोग्याचे व्यवस्थापन याला टिक करते आणि सबमिट करते. आता शेवटचा प्रश्न आहे 5वा प्रश्न, आपल्याला कृषीविषयक माहिती प्रामुख्याने कुठून मिळते. त्याच्यामध्ये राज्य कृषी विभाग आहे, कृषी विज्ञान केंद्र KVK आहे, दूरदर्शन, रेडिओ आणि सामाजिक माध्यमे आहेत आणि कृषी निविष्ठा विक्रेता. प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असू शकतं, पण कृषी विज्ञान केंद्र KVK याला मी सिलेक्ट करते आणि तुम्हीही त्याला सिलेक्ट करावं, कृषी विज्ञान केंद्र KVK, आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर 5 प्रश्नाचे उत्तर इथे संपतील आणि पोल संपवा असं तुम्हाला येईल, त्याच्यावर टिक करायचं आहे आणि धन्यवाद असा मेसेज येईल. म्हणजे तुमचे सर्व उत्तर हे सबमिट झालेले आहेत. परत होमवर जायचं आहे आणि तुमची जी प्रोफाईलची स्क्रीन आहे ती परत तुम्हाला इथे दिसेल. याच्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला तज्ञाशी जर बोलायचं असेल तर ते किसान कॉल सेंटरचा नंबर दिलेला आहे 1800 180 1551 आणि किसान सारथी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत उपलब्ध आहे. 14 4 26 हे तज्ञाशी जेव्हा तुम्हाला विचारायचे असेल प्रश्न त्यासाठी नंबर आहेत. आणि समस्या उपस्थित करायची असेल त्यासाठी तुम्हाला पहिले तुमचं प्रोफाईल अपडेट करावे लागेल, तुमच्या समस्या इथे मांडावे लागतील. तर अशा प्रकारे हे किसान सारथी ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ह्या 5 प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला 15 जुलै या रोजी दुपारी 2:30 ते 4च्या दरम्यान 20 मिनिटाचा जो लाईव्ह पिरियड असेल त्या दरम्यानच तुम्हाला हे उत्तर द्यायचे आहे. जर काही तुम्हाला जर प्रॉब्लेम आला असेल, काही शंका असेल तर डॉक्टर अमिता क्षत्रिय कृषी विस्तार तज्ज्ञ यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा. धन्यवाद.